बोरगाव नगरपंचायतीची दुसरी सभा खेळीमेळीत संपन्न। बोरगाव नगरपंचायतीची 2024-25 या वर्षातील दुसरी मासिक सभा नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। प्रारंभी मुख्याधिकारी एस.बी. तोडकर यांनी विषय पत्रिकेवरील मुद्द्यांचं वाचन केलं। सभेत नगरसेवक शरद जंगटे व इतर नगरसेवकांनी सर्कल रुंदीकरण, सार्वजनिक स्वच्छता, अनधिकृत बोरवेल, अंगणवाडी सेविका उपस्थिती, सरकारी महाविद्यालयातील सुविधा आणि व्यापारी गाळे भाडेवाढीबाबत चर्चा केली। गाळे भाडेवाढ करण्याआधी त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली। नगरसेवक अभय मगदूम यांनी अंगणवाडी सेविकांनी कावीळ डेंग्यू संदर्भात जनजागृती करावी असं सांगितलं। तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी दरमहा नगरसेवकांसोबत समन्वय बैठक घ्यावी अशी सूचना केली। यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्याभोवती कंपाऊंड, सरकारी महाविद्यालयात मैदान स्वच्छता आणि सीसीटीव्ही बसवण्याची मागणी झाली। नगरसेविका शोभा हावले यांनी धान्य वाटपात पारदर्शकता ठेवण्याचं आवाहन केलं। नगराध्यक्ष कांबळे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। या सभेला नगरसेवक, नगरपंचायत अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। शिवार न्यूज साठी प्रतिनिधी अजित कांबळे, बोरगाव।